नमस्कार. भारतीय तत्वज्ञानाचे दोन प्रवाह भाग 3. आपण भारतीय तत्वज्ञान हे अत्यंत प्राचीन आणि समृद्ध विचार परंपरा आहे असं सांगितलेलं आहेच. यामध्ये दोन प्रवाह, एक आस्तिक दर्शन आहे, दुसरं नास्तिक दर्शन आहे. आज आपण नास्तिक दर्शनांचा विचार करणार आहोत. नास्तिक या शब्दाचा अर्थ येथे वेदांचा अधिकार न मानणारा असा आहे. याचा अर्थ हे तत्वज्ञान देवाचा किंवा आत्म्याचा पूर्ण नकार करतात असे नव्हे, तर ते वेदांना अंतिम प्रमाण मानत नाहीत. ही 3 नास्तिक दर्शने. त्यातलं पहिलं आहे चार्वाक, त्यांनाच लोकायत दर्शन असंही म्हटलं जातं. मुख्य तत्व याचं आहे भौतिकवादी हे दर्शन आहे आणि हे दर्शन इहलोकवादी दृष्टिकोन स्वीकारते. याचा मुख्य विचार जो आहे तो आहे केवळ प्रत्यक्ष अनुभव हेच ज्ञानाचे प्रमाण आहे. आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष, स्वर्ग, नरक यांचा हे दर्शन निषेध करतं किंवा नकार करतं. सुखासाठी जीवन जगावे कारण मृत्यूनंतर काहीच उरत नाही असं मानणारे हे दर्शन आहे. याचं महत्त्व चार्वाक विचारांनी तर्क आणि शंका विचारण्याची वृत्ती प्रोत्साहित केली असं म्हणता येतं. तर पुढचं दर्शन आहे बौद्ध दर्शन. याचा संस्थापक आहे गौतम बुद्ध. मुख्य तत्व 4 आर्य सत्ये आणि अष्टांगिक मार्ग. 4 आर्य सत्य जे आहेत त्यामध्ये पहिलं आहे दुःख आहे. दुःखाची कारणे आहेत. तृष्णा, अज्ञान ही त्याची कारणं. दुःखाचा अंत शक्य आहे आणि अष्टांगिक मार्गाने दुःखाचा अंत देखील होऊ शकतो. मग हे अष्टांगिक मार्ग कोणते? तर सम्यक दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, आजीविका, व्यायाम, स्मृती आणि समाधी. तर याचं महत्त्व सांगताना असं म्हणता येतं की गौतम बुद्धांनी सांगितलेला हा धर्म बौद्ध धर्माने अहिंसा, करुणा आणि मध्यम मार्गाचा संदेश दिलेला आहे. पुढचा आहे जैन धर्म. संस्थापक आहेत वृषभदेव, पहिले तीर्थंकर आणि भगवान महावीर 24वे तीर्थंकर. मुख्य तत्व आहे अनेकांतवाद. सत्य अनेक दृष्टिकोनातून पाहिले जाते हा विषय इथे घेतला जातो. महत्त्वाचे सिद्धांत आहेत म्हणजेच अहिंसा, कोणत्याही जीवाची हिंसा न करणे, अपरिग्रह, वस्तू, संपत्ती, लोभ यांचा त्याग करायला हवा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य हे नैतिक जीवनाचा पाया आहेत. याचं महत्त्व जे आहे ते जैन धर्माने अहिंसा आणि संयम यांची जीवनशैली दिली, जी आजही पर्यावरण व प्राणी संवर्धनासाठी महत्त्वाची आहे. धन्यवाद.